एंडोमेट्रियम गर्भाशयाची लाइनिंग चांगली बनल्याशिवाय आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करणार नाही, म्हणजे करणार नाही आपण, ठीक आहे. कारण तुझ्या आता मागे पण आपण एंडोमेट्रियम बघितलेला आहे. एव्हरी टाइम इट ग्रोज टू अ प्रॉपर 8च्या पुढे जात आहे. आता आपण काय केलं तुला, युअर केस ऑफ एंडोमेट्रिओसिस. एंडोमेट्रिओसिस मध्ये आपल्याला ओव्हरीचं सपरेशन करण्यासाठी किंवा छोटे छोटे जे मधले एंडोमेट्रियोटिक डिपॉझिट्स असतात हे सप्रेस करून प्रेग्नन्सीचं आउटकम चांगलं करण्यासाठी एक इंजेक्शन द्यायचं असतं, जे मी तुला साधारण 20-21व्या दिवशी आपण तुला या पिरियडच्या नंतर देणार आहोत, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला थोडी सक्सेस रेट चांगली येऊ शकतील. पण त्या इंजेक्शनचा एक साईड इफेक्ट असा असतो की त्याच्याने गर्भाशयाची लाइनिंग काही पेशंटमध्ये बनत नाही छान, ठीक आहे. कारण ज्या कारणांमुळे ओव्हरीन सप्रेशन होतं त्याच कारणांमुळे गर्भाशयाची लाइनिंग पण बनत नाही. मग कधी कधी त्या जर एंडोमेट्रियल लाइनिंग बनण्याची औषधं देऊन पण जर एंडोमेट्रियल लाइनिंग बनली नाही, तर मग एखाद्या वेळी आपल्याला वेट करावं लागतं, एखादा महिना स्किप सायकल घ्यावं लागतं, नेक्स्ट मंथमध्ये ट्रान्सफर करावं लागतं. तर ते असं होऊ शकतं. तर जोपर्यंत छान गर्भाशयाची लाइनिंग बनत नाही तोपर्यंत आपण ट्रान्सफर करणार नाही, ठीक आहे. दॅट इज फॉर शुअर.